खड्ड्यांनी घेतला पोलीस पाटलाचा जीव. संकेत कोतवाल यांच्या मृत्यूनंतर रोहा नागोठणे मार्गावर ठिय्या जनआक्रोशानंतर प्रशासन झुकले. उड्डाणपुलाखालील रखडलेल्या जोड रस्त्यांच्या निकृष्ट अवस्थेने आणखी एका निष्पाप जीवाचा बळी घेतला. भातसाई गावचे पोलीस पाटील संकेत जनार्दन कोतवाल वय 32 यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्यानंतर रोहा शहरासह परिसरात संतापाची प्रचंड लाट उसळली. शेकडो ग्रामस्थ, महिला, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी रोहा नागोठणे मार्गावर ठिय्या आंदोलन व रास्ता रोको करत प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार संकेत कोतवाल हे दुचाकीवरून रोहाकडे जात असताना रेल्वे उड्डाणपुलाखालील मोठ्या खड्ड्यात वाहनाचा तोल गेला. ते रस्त्यावर पडताच पाठीमागून येणारी एसटी बस त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी तब्बल 18 तास मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आणि कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलनादरम्यान नागरिकांनी आणखी किती निष्पाप जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार असा संतप्त सवाल उपस्थित करत रखडलेले उड्डाणपूल आणि जोड रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. विशेष म्हणजे आंदोलनकर्त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान राखत शाळकरी विद्यार्थ्यांची वाहने, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणाऱ्या वाहनांना मार्ग मोकळा करून दिला. स्थानिकांच्या मते गेल्या 4 वर्षापासून रोहा अष्टमी रेल्वे उड्डाणपूल आणि जोड रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. अपुरी सुरक्षा व्यवस्था, मोठमोठे खड्डे, अरुंद रस्ता, दिशादर्शक फलकांचा अभाव, रिफ्लेक्टिव्ह बोर्ड नसणे आणि रात्री अपुरा प्रकाश यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. तरीही संबंधित यंत्रणांनी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. यापूर्वीही या प्रश्नावर अनेक आंदोलने झाली होती. 28 जुलै 2025 रोजी रिक्षा चालक मालक संघटनेने आमरण उपोषण केले. तर 26 मे 2026 रोजी क्रांतीवीर सेना संघटनेने महारेलच्या महाव्यवस्थापनाकडे लेखी तक्रार करून सुरक्षा उपाययोजना आणि रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत भरपाई नको, न्याय हवा अशी भूमिका घेतली. दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. मात्र केवळ आश्वासनांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. रोहा रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न आता केवळ विकासाचा नसून नागरिकांच्या जीवित सुरक्षेचा बनला असून संबंधित यंत्रणांनी तातडीने ठोस पावले उचलावीत अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे. चांगला होता, तरुण होता तो मुलगा. आणि हा सरकार, हा कॉन्ट्रॅक्टर 2 लाखाची भाषा करते, बोकराची भाषा करते हा सरकार. हा कॉन्ट्रॅक्टर याला चपलाने मारायला पाहिजे. माझ्यासारखं तर खरोखर समोर आलं तर चपलाने मारायला सोडणार नाही. आमची जीव आता काय पण होऊन दे, पण याला जर नाही आलं तर मी आत्महत्या करीवरती जाऊ शकणे. मी सोडणार नाही. मी स्वतः माझ्या भाच्यासाठी जाईन, आत्महत्या करीन, पण मी हलणार नाही, अजिबात नाही हलणार. माझ्या भाच्याला न्याय भेटल्याशिवाय. त्याला आई वडील काय करील, म्हातारे तो आई वडील म्हातारे याच्या जीवावर राहत होती, याच्या पगारावर राहत होती. फक्त याची जेवढी सर्व्हिस होईल तेवढीच कॉन्ट्रॅक्टरने द्यावं, बाकी काय नाही आमची मागणी. हा सरकार बोकराची किंमत करते 2 लाख रुपये. आपल्याला मी गेली जवळजवळ 4-6 वर्ष या ब्रिजचं काम चालू आहे. या काम चालू असताना मला वाटतं हा दुसरा का तिसरा ठेकेदार असेल. ठेकेदार तिसरा. पण इथले नेते असतील, जिल्ह्याचे नेते असतील, जवळजवळ 7 आमदार आहेत, खासदार आहेत, 2 मंत्री आहेत. त्यांना विनंती राहील, 4.5 वर्ष काम चालू असताना ते ठेकेदार बदली होत आहेत. आणि अप्रोच रस्ता जो जेव्हा ब्रिजचं काम चालू होतो तेव्हा अप्रोच रस्ता त्यांनी करायला पाहिजे. तो न केल्यामुळे जवळजवळ हा 3रा का 4था अपघात आहे. जवळजवळ 17 लोकांना इंजुरी झाली खड्ड्यात पडून. मला वाटतं हा ठीक आहे, माझा भाषा असला तरी आम्ही प्रत्येक वेळा जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा आम्ही सर्व तो भागातील कार्यकर्ते आम्ही उपस्थित राहतो.
तर मला वाटते हा भाचा माझा नसून हा पोलीस पाटील होता आणि ह्या तालुक्यातील सर्व पोलिसांचा एक आवडता पोलीस पाटील म्हणून होता. तर मला वाटते त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि सर्व जनतेला सांगतो की आपण आज हा न्याय जर मिळाला नाही, पैसे कोणी देतात, पैसे देऊन जर हा भागत असेल तर प्रत्येक वेळेला पैसे द्यायचे माणूस मरणार, पैसे द्यायचे माणूस मरणार. त्यापेक्षा ठेकेदारावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आम्ही एक मामा म्हणून आज विनंती करतोय. पुलाचं काम चालू आहे आणि या पुलाचं काम चालू असताना आपण बघताय की गेली 3 वर्षे हा रोड एवढा खराब झालेला आहे का या रोडमुळे पहिले एक बळी गेला आणि काल एक बळी गेलेला आहे. आमच्या गावचे काल पोलीस पाटील त्यांचं 32 वय होतं असं संकेत कोतवाल यांचं या गलीच्या रोडच्या मुळे आणि ह्या निकृष्ट दर्जा कामामुळे काल बळी गेलेला आहे आणि त्यामुळं त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही इथे भास्ते ग्रामस्थ आणि इतर आमच्या पंचवीसचे सर्व ग्रामस्थ जमलेले आहेत.